हाय विवर्स, मी आज तुम्हाला मेथीच्या भाजीची दशम्या कशा बनवायच्या हे तुम्हाला दाखवत आहे. मेथीची भाजी मी साफ केली आहे व तिला स्वच्छ पाण्यात धुवून टाकली व बारीक कापलेली आहे. आता आपण ही मेथीची भाजी याच्यात घेत आहोत. ह्या मेथीच्या भाजीमध्ये हा एक मोठ्या प्रकारचा कांदा बारीक कापलेला आहे. याच्यात टाकण्यासाठी आपण एक कांदा कापलेला आहे. ही आहे धनापूड, धना पावडर आहे. 1 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा हळद आहे, 2 चमचे तीळ आहे, व्हाईट तीळ आहे आणि हा आहे ओवा. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेतलेला आहे. थोडं जिरं टाकलं, 1 चमचा जिरं टाकून ते कुटून घेतलेलं आहे. हे पीठ आहे दशम्या बनवायला. सर्व प्रकारच्या डाळीचं पीठ घेतलं तरी चालतं, नसलं तर मी आज तुम्हाला फक्त बाजरीच्या पिठावरून कशा दशम्या बनवाव्या ह्या दाखवत आहे. हे बाजरीचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सर्व मिश्रण त्यात टाकून द्यायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. यामध्ये 2 पळी तेल टाकायचे आहे. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे थोडे पाणी टाकत राहायचं. तुम्ही हे दादरच्या पिठापासूनही बनवू शकता. सगळ्या प्रकारच्या डाळी आणि थोडी बाजरी आणि दादर असं मिक्स करूनही तुम्ही दशम्या बनवू शकता. परंतु इतर काही नसलं आणि एखाद दिवशी नाश्ता करायला आपल्याला छानसं आवडलं तर ह्या तुम्ही मेथीच्या भाजीचा म्हणा किंवा कोथिंबिरीचा म्हणा, पालक म्हणा, अशा बाजरीच्या पिठाच्याही तुम्ही दशम्या बनवू शकता. अशा प्रकारे आपला हा पिठाचा गोळा तयार झाला आहे. हे पहा, अशा प्रकारे आपला गोळा तयार झाला आहे. हा गोळा आपण आता असा गोल करून घेऊया. अशा प्रकारे करून ठेवायचे आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. आणि गॅस आता हे आपलं असं झालेलं आहे. अशा प्रकारे थोडं पीठ आणून घ्यायचं आहे. जशी आपण बाजरीची भाकर करतो त्या पद्धतीने आपण भाकर थापटायची.
ही जा आता तिला अशा प्रकारे होल करायचे आहे. परत थोडं तेल टाकायचं. ती शिजते तोपर्यंत ही दुसरी आपण करून तयार करून घ्यायची. अशा प्रकारे आपले जितकं पीठ आपण तयार केलेलं आहे त्याप्रमाणे दशम्या बनवून द्यायच्या आहे. बघा तिची आता एक बाजू शिजून गेली, ही दुसरी बाजूला लावायची. अशी क्रंची अशी भाजू द्यायची ती. ही दशमी तयार झाली आहे. ही दशमी तुम्ही लोणचं बरोबर खाऊ शकता, दही बरोबर खाऊ शकता, आंबट चटणी बरोबर खाऊ शकता. ही अशा प्रकारे आपण दशमी बनवायची आहे. तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि सबस्क्राईबही करा.